आता जाऊयात संभाजीनगरमध्ये संभाजीनगरच्या प्रभाग 5 मधले ईव्हीएम बदलण्यात आले। मतदान सुरू होण्यापूर्वीच ईव्हीएम मशीन बंद पडले होते। राष्ट्रीयकृत प्राथमिक शाळा इथे ही घटना घडली आणि त्यामुळे आता ईव्हीएम मशीन बदलण्यात आली। मतदान सुरू होण्यापूर्वीच हे ईव्हीएम मशीन बंद पडली होती। छत्रपती संभाजीनगरमधील गुजराती कन्या महाविद्यालयामध्ये आहे तब्बल 1 तासापासून जी आहे ती ईव्हीएम मशीन बंद पडली होती। त्यामुळे या ठिकाणची नागरिकांची मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी झाल्याची पाहायला मिळत आहे। कारण तब्बल 1 तासापासून या ठिकाणी ते ईव्हीएम मशीन जी आहे ती बंद पडलेली आहे, त्यामुळे दूरपर्यंत जे आहे ते नागरिक या ठिकाणी आल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि तब्बल ही गर्दी जी आहे ती कमी करण्यासाठी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी या ठिकाणी पोलिसांनी देखील बंदोबस्त ठेवला। मात्र तब्बल 1 तासापासून ही गर्दी झाली असल्यामुळे आपल्यासोबत बोलण्यासाठी काही नागरिक देखील काय सांगाल? कधीपासून मी इथे 1 ते 1.5 तासापासून आहे आणि ही मशीन केव्हाशी बंद आहे, मतदारांना त्रास होतोय। यांचं काम आहे इथं नियोजन ठेवणं, पण ते काय करताय काही कळलं नाही। इथं पण सर्वात जास्त ह्या 22 क्रमांक बूथवर लय गर्दी आहे, बाकीच्या बूथवर काय सांगाल? किती वेळापासून तुम्ही या ठिकाणी आहे? 1 घंटा झाला आम्हाला, 1 घंटा 7 वाजेपासून मशीन कधीपासून बंद पडली आणि काय प्रशासनाकडून काही करण्यात आलं का मशीन? हा दुरुस्त करण्यात आलेली आहे, चालू झालेली आहे, काही प्रॉब्लेम नाही। थोडा वेळ लागला पण चालू झाली। काय कशी गैरसोय झाली? 7 वाजेपासून उभे आम्ही इथं, मशीन बंद पडली होती, आता चालू झाली मशीन। संतोष शिरसाटसह विजय झिडे, छत्रपती संभाजीनगर।